शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख चेतन पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने समाजातील आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं एक प्रावीण्य प्रस्थापित केलेलं आहे, कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, अशा या गुणवान उद्योजक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींचा सन्मान आज शिवसेना नेते, सन्माननीय खासदार आणि सामनासारख्या एका प्रतिष्ठित दैनिकाचे संपादक म्हणून ज्यांनी आपलं नाव केवळ मुंबई, पुणे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये एक जबरदस्त नावाचा एक करिश्मा निर्माण केलेला आहे, ते माननीय संजय राऊत साहेब आज उपस्थित राहिलेले आहेत. आमचे चेतन पवार आहेत, माजी आमदार सन्माननीय चाबुकस्वार साहेब आहेत, सन्माननीय संजय मोरे, सन्माननीय गजानन थरकुडे, आमच्या लतिकाताई पास्टे, आमच्या श्यामलताई पवार, इतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पत्रकार आणि बंधू भगिनींनो, अनेक वर्षापासून सुरू झालेला हा शिवसेनेच्या दृष्टीने मानाचा आणि सन्मानाचा हा दिवस यावर्षी सुद्धा चेतन तुमच्या कारकिर्दीमध्ये पुनश्च एकदा सुरू केलेला आहे आणि मला आनंद होतोय की ज्या 10 मान्यवरांचा आपण सन्मान केलेला आहे किंवा त्यांची निवड केलेली आहे, प्रत्येकाचं कार्यक्षेत्र हे वेगवेगळं आहे, परंतु प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. कर्तृत्वाने आणि अत्यंत जिद्दीने काम करून सध्या या अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची दखल घेण्याचे दिवस नाही आहेत. राजकारणामध्ये पुढे करणारे, त्यांना पुढे मिरवलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो, किंवा सध्या अदानींचाच जय जयकार केला जातोय आणि प्रामाणिकपणे काम करणारे तुमच्यासारखे उद्योजक किंवा समाज घडवणारे जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांच्याकडे मात्र त्यांच्या पदरात उपेक्षा प्राप्त होते. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मात्र आज तुमची जी निवड केलेली आहे, मगाशी डॉक्टर साहेब तुम्ही सांगत होता की कोरोनाच्या कार्यकालामध्ये सुद्धा अत्यंत जागतिक महामारीचा तो कालावधी होता आणि त्या जागतिक महामारीच्या कालावधीमध्ये तुमच्या आमच्या सुदैवाने या महाराष्ट्राला मिळालेले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे जरी डॉक्टर जरी नव्हते तरी ते खऱ्या अर्थाने रुग्ण सेवक म्हणून होते आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र करोनामुक्त करण्याचं त्यांनी काम केलं तुमच्यासारख्यांचं सहकार्य घेऊन, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हे केवळ कौतुक आपण नाही करत आहोत, ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि त्यावेळेला सुद्धा नावडतीचं मीठ अळणी त्याप्रमाणे महाराष्ट्राला दुजाभाव करण्याचं काम चालू होतं. कारण पंतप्रधान आपले नव्हते, म्हणजे देशाचे होते, परंतु उद्धवजी ठाकरेंच्या समर्थनार्थ होते की नाही शंका आहे. पण तरीसुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या एक जबरदस्त इच्छाशक्तीनुसार हा महाराष्ट्र त्यांनी करोनामुक्त करत असताना महाराष्ट्राची गाडी पुनश्च एकदा रुळावर आणली आणि या महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम करण्याकरता त्यांनी जो पाठपुरावा केला हे सुद्धा कौतुकास्पद आहे. डॉक्टर, तुम्ही सुद्धा एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये कोरोनाच्या संदर्भात मगाशी आकडे सांगितलेत, तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावंच लागतं. आज सुद्धा ते काय उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत, एक सांगायला अभिमान वाटतो की सांगायला म्हणजे मान खाली जाते आपली. ह्या आपल्या महाराष्ट्रातले 36,000 उद्योग हे केवळ ह्या 2-3 वर्षामध्ये बंद पडतात. हे महाराष्ट्राला भूषणावं नाही आहे, महाराष्ट्राला लाजिरवाणं एक गोष्ट आहे. पण तरीसुद्धा मुख्यमंत्री असो, उद्योगमंत्री असो, स्वतःच्या
मर्जीमध्ये आणि मस्तीमध्ये वावरत आहेत आणि या म्हणजे महाराष्ट्रातून बंद होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जाणारे जे उद्योग व्यवसाय आहेत त्यांना थांबवण्याचं किंवा त्यांना आधार देण्याचं काम करायच्या ऐवजी त्यांना त्रास कसा होईल, त्यांच्या समस्यामध्ये वाढ कशी होईल याकडे पाहिलं जातं आहे. दुर्दैवाने महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की सर्वात जास्त टॅक्सेशन, हेवी टॅक्सेशन जे राज्यामध्ये आहे त्याचं नाव महाराष्ट्र राज्य. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करता. केवळ तुम्हीच नव्हे तर तुमच्या माध्यमातून अनेकांच्या संसार उभे तुम्ही केलेले आहेत आणि त्यांच्या संसारामध्ये कुठेतरी आधार देण्याचं तुम्ही काम केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या महत्त्वाच्या दिवशी चेतन, तुम्ही ह्या नामवंतांची जी एक पारख केली, त्यांची जी निवड केली आणि या व्यासपीठावर बोलून तुम्ही जो सन्मान केलेला आहे माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून, हे खरंच कौतुकास्पद आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो आणि तुमची कारकीर्द जी चालू आहे अशीच यशस्वी घोडदौड ती तुमच्या कारकिर्दीची होत राहील. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा पूर्ण विश्वास तुमच्या पाठीशी आहे. एक हरुन्नरी असं आमचे शहर प्रमुख आहेत आणि तुमची सुद्धा काम करण्याची जी तळमळ आहे, जी इच्छाशक्ती आहे, तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक प्रवेश या ठिकाणी राहिलाय किशोर सवई.